नमस्कार मंडळींनो, मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे मिक्स शिमला मिरच्याची भाजी कशी बनवायची आहे। 10 मिनिटात होणारी भाजी आणि त्यासोबतच एकदम खायला पण चविष्ट अशी भाजी शिमला मिरच्याची। त्यासाठी आपण अशा पद्धतीने 6 ते 7 शिमला मिरची अशा मोठ्या आकारामध्ये कातरून घेतलेल्या आहेत, बघू शकता। आणि आपली शिमला मिरची एकदम फ्रेश आहे। त्यासाठी लागणारं साहित्य मी सांगणार आहे इथे। एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे, ते पण बारीक चिरून घेतलेला आहे। 3 चम्मच मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजलेल्या। 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि थोडीशी लसणाची पेस्ट घेतलेली आहे। त्यानंतर बारीक चिरून आपण कोथिंबीर घेतलेली आहे। 2 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे, 2 चम्मच मीठ घेतलेलं आहे। पातेल्यात कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे, मोहरी टाकली, जिरं टाकलं, लसण टाकलं, वरतून टाकलेलं आहे कांदा, त्यानंतर टाकलेला आहे आपण कांदा परतल्यानंतर टोमॅटो। आता आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। वरतून टाकणार आहोत आपण लाल तिखट हे आपलं घरगुती आहे, बघू शकता। आता लाल तिखटाला आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी मस्त असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही जर कधी अशा पद्धतीने ट्राय केली नसाल शिमला मिरचीची भाजी, तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा। अशा पद्धतीने आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला भाजीला मस्त अशी चव लागेल। वरतून टाकणार आहोत आपण शेंगदाण्याचं कूट। हे शेंगदाण्याचं कूट आपण कच्च्या शेंगदाण्याचं कूट अजिबात वापरायचं नाही। कधी पण भाजीसाठी शेंगदाणे भाजूनच पुन्हा, आणि ते पण थोडंसं मोठंच शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे, जेणेकरून खाताना खूप छान टेस्टी लागतं। दाताखाली आल्यानंतर मस्त असं चव लागते शेंगदाण्याची। त्यासाठी मोठं असं वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट। वरतून टाकणार आहोत आपण फ्रेश अशी शिमला मिरची, बघू शकता। आता याला आपण गॅस कमी करायचा आहे आपल्याला, आणि मस्त असा आपल्याला हलवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला पूर्ण मसाला आपल्या शिमला मिरचीला लागला पाहिजे। त्यासाठी आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि याला परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमची शिमला मिरचीची भाजीची रेसिपी कशी बनवता मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तुम्ही जर कधी अशा पद्धतीने ट्राय केली नसाल, तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा। ही भाजी आपण चपातीसोबत म्हणा, भाकरीसोबत खायला खूप छान लागते आणि एकदम झटपट होणारी भाजी आहे। 10 मिनिटात बनून तयार होते। डब्यासाठी म्हणा आपल्याला वेळ नसेल, तर आपण ही भाजी झटपट बनवू शकता। वरतून आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ टाकणार आहोत यामध्ये, आणि थोडीशी वरतून यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर, बघू शकता। आणि याला हलवून घेणार आहोत 1 ते 2 मिनिटासाठी। अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे, बघू शकता। आणि शिमला मिरचीच्या भाजीमध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, कारण आज आपण बनवणार आहोत सुकी भाजी, त्यामुळे मी जास्त पाणी काय ॲड करणार नाही। यामध्ये थोडंसं असं पाण्याचा आपण शिंतोडा देणार आहोत, थोडासा, जास्त अजिबात टाकायचं नाही पाणी, बघू शकता। अशा पद्धतीने पाण्याचा मी शिंतोडा देणार आहे थोडासा, आणि याला परत हलवून घेणार आहे, जेणेकरून आपली मिक्स व्हायला पाहिजे पूर्ण असं भाजीचं मिश्रण। त्यासाठी मी याला हलवून घेत आहे अशा पद्धतीने, आणि याला 10 मिनिटासाठी आपण कमी गॅसवर झाकून ठेवणार आहोत। गॅस कमी करायचा आहे, बघू शकता। आता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। मस्त अशी भाजी, खायला पण मस्त चविष्ट लागते। जर माझी रेसिपी आवडली असेल, तर तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर, तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ।